अमेरिकेमध्ये राहुल गांधी गेले असता तिथं पत्रकारांनी जे काय प्रश्न विचारले त्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की भारतामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्यावेळी समानता प्राप्त होईल त्यावेळी कदाचित भारत हा आरक्षण संपवण्याचा विचार करू शकतो। याचा अर्थ राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत, मात्र जाणून बुजून विरोधकांनी हा जनतेचा भ्रम करायचा प्रयत्न केला आहे की राहुल गांधींनी आरक्षण मिटवायचा वचन दिले किंवा राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात आहेत। वास्तविक राहुल गांधी एकमेव नेते आहेत ज्यांनी या भारतामध्ये जातीनिहाय जनगणना करावी याची मागणी केली आणि ती लावून धरली आणि आता जनगणना होत असताना ती जातीनिहाय करावी, कारण जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी हे राहुल गांधींचं वाक्य आहे। त्यामुळे राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत, मात्र असं असताना जाणून बुजून विरोधी पक्ष याच्या चुकीच्या पद्धतीनं लोकांची दिशाभूल करत आहे आणि यातलाच एक भाग म्हणून संजय गायकवाड ज्यांनी 50 खोके घेऊन भाजपला पाठिंबा दिलाय ते एकनाथ शिंदेचे शिलेदार हे राहुल गांधीवर बेताल वक्तव्य करत आहेत। राहुल गांधींची चीप काढून देणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस देत आहेत। अरे नालायका, तू गद्दारी करायला 50 कोटी घेतोस आणि आमच्या नेत्याची चीप काढण्यासाठी बक्षीस लावतोस, तुझी लायकी आहे का? हा सवाल संतप्त काँग्रेसच्या नात विचारत आहेत। त्यासाठी आम्ही सर्वांनी त्याचा जोडेमार आंदोलन केले। संजय गायकवाड जर खरोखर सांगलीत आले तर काँग्रेस प्रेमी त्याला खरोखर चोड्यानं मारतील। अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाडचा आम्ही सर्व काँग्रेस प्रेमी धिक्कार करतो।